हॅलो, जगाच्या पाठीवर मी कुठेही जाऊ द्यात, पण हा मसाला मी वापरल्याशिवाय माझी कोणतीही भाजी पूर्ण होत नाही. तो म्हणजे सातारी स्पेशल मसाला कांदा लसूण. हा मी 5 किलोचा कांदा लसूण मसाला बनवलेला आहे. आम्ही चटणी म्हणतो त्याला शक्यतो. मिरची आणि खडे मसाले घालून हा बनला जातो. चला तर रेसिपी बघूया. इथं मी 4 प्रकारच्या मिरच्या घेतल्यात. लवंगी, शंकेश्वरी, रेशीमपट्टा, बेडगी आणि गंटूर. बेडगी मी 1 किलो घेतल्या. 4 किलो मिरची आहेत आणि इथं जेवढी मिरची आहे तेवढेच खडे मसाले सगळे दिले जातात मापूनच. त्यामुळे ते मसाला बनवायला खूप इझी जातं. हे बघा, सगळ्या प्रकारचे मसाले आहेत. सुकं खोबरंही आहे. आपल्याला सुरुवातीला मिरच्या साफ करून घ्यायच्यात. अर्धीच देठं काढायच्यात, पूर्ण नाही काढायची. पूर्ण काढली की त्यातलं बी पडून ते वेस्ट होतं म्हणून. हे बघा, 4 दिवस आपल्याला ह्या मिरच्या छान सुकवून घ्यायच्यात कडकडी उन्हात. शक्यतो हा उन्हाळ्यातच मसाला तयार केला जातो. आणि जेवढी मिरची आहे तेवढंच मोठं मीठ आपल्याला घ्यायचं आहे. 4 किलो मिरची आहे तर 4 किलो मीठ आहे. व्यवस्थित प्रमाण आहे हे. छानपैकी मीठही सुकवून घेतलं जातं, कडकडीत सुकवलं जातं, तेव्हाच हा मसाला वर्षभर टिकतो. किती छान दिसतोय कलर बघा. 4 किलो मिरची आहे त्यामुळे 4 किलो इथं मी कांदे घेतल्यात. तेवढंच माप बरोबर आहे. कांदे चांगले बारीक चिरून घ्यायचे आहेत. मोठे नाही, कारण बारीक चिरला की छान तो शिजला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. हा लसूण 1 किलो घेतलेला आहे मी लसूण. आणि 1.5 किलो सुकं खोबरं. कांदा हा शिजवून घेतला आहे मी. अर्धा किलो तेल घालून त्यात शिजवलं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे शिजताना. छान ब्राऊन कलरवर. कमी गॅसवर हा कांदा शिजला जातो, फास्ट गॅसवर नाही. कांदा पहिल्यांदा सुरुवातीला टाकायचं, मीठ टाकायचं, वाफ आली की मग थोडंसं तेल टाकून तो कांदा शिजला जातो. आणि पूर्ण त्याला थंड करूनच नंतर मिरचीमध्ये मिक्स केला जातो हा. नंतर मी त्याची प्रोसेस तुम्हाला दाखवेन. इथं सगळे खडे मसाले घेतलेत. एक एक करून तुम्हाला सांगते. लवंग, मिरी, दालचिनी, शहाजिरे, मेथी, मोहरी, तीळ, खसखस, बादलफूल, मसाला वेलची, चिरफळ, रामपत्री, नागेश्वरी, सोरगड्डे, हिंग. महत्त्वाचं म्हणजे धने आपल्याला लागतात. इथं 2 किलो ते घरात होते त्यामुळे घरातलेच घेतलेत मी. तमालपत्री, जावेत्री, बडीशेप, सुंठ आणि जायफळ. असे सगळ्या प्रकारचे हे मसाले आहेत. स्वच्छ करून घ्यायचे. धने स्वच्छ करून घेतल्यात. हे मसाले आपल्याला थोडेशा तेलात असे सगळे एक एक करून भाजायचे असतात, एकत्र नाही भाजायचे. काही मसाले सुके घालायचे आहेत आणि काही मसाले भाजून घ्यायचे आहेत. खूप टेस्टी हा मसाला होतो. हे बघा, असे काप करून खोबऱ्याचे ते पण आपल्याला तेलात भाजून घ्यायचं आहे खोबरं. लसूण नाही भाजायचं आपल्याला. हे बघा, थोडे थोडे मसाले माझ्या आईनं छान असे भाजलेले. सगळे मसाले भाजून घ्यायचे. लास्टला धने चांगले भाजायचे. थोडे थोडे भाजायचे आहेत, 5 मिनटं. जास्त भाजायचे नाही, करपवायचे नाहीत ते. हिंग महत्त्वाचा. हे धने सगळे भाजले, एकत्र केले. थंड झाला हा मसाला कीच आपल्याला. इथं मी मिरची कांडप आहे. तिथं मिरची मसाला एकत्र करून ते काढतात. खूप छान पद्धतीने हे काढले जातात, बारीक एकदम, अजिबात मोठं ठेवत नाहीत. सुरुवातीला मिरची, मसाले आणि मोठं मीठ हे काढलं जातं, बारीक केलं जातं. किती छान वाटतंय ना. पूर्ण व्हिडिओ मी हा तयार केला आहे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. जशी मिरची बारीक केली जाते तशी ती चाळून घेतात. 2 वेळा ती चाळली जाते, मोठी राहू नये म्हणून. हे बघा, किती छान वाटतंय. एवढी छान प्रोसेस होते ना. मी सगळं हे व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप बारीक अशी चाळण आहे, त्या बारीक चाळणीनंच हे चाळलं जातं. 2 वेळा चाळून घेतात ती लोक. हे सगळं चाळून झाल्यानंतर आपण शिजवलेला कांदा, लसूण आणि ते खोबरं, हे 3 पदार्थ एकत्र करून ह्या मिरचीमध्ये मिक्स करतात. ह्या प्रोसेसला 2-3 तास तरी लागतं. 3 तास कंप्लीट लागलेले. छान अशी मसाला तयार करतात. आमची सातारी भागात आमच्या खूप छान हा मसाला सगळेजण वापरतात. खूप छान भाज्या होतात, टेस्टी, वर्षभर टिकतो. हा बघा,
किती छान झाला आहे गरम एकदम. छान वाटतो आहे ना. माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला का? सर्व मिरची मसाल्यांची माहिती मी देणार आहे. व्हिडिओ माझा आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.